तर शिरूरच्या 9 ते 10 शाळांच्या अनियमितता आणि काही आर्थिक गैरव्यवहार या संदर्भातली तक्रार तुमच्याकडे झाली होती आणि त्यानुसार मग त्याची चौकशी झाली, त्याचे अहवाल आलेले आहेत. अहवाल येऊन 7-8 महिन्यांचा वेळ गेलेला आहे, तरीही तक्रार करताना तो अहवाल दिलेला नाही आहे, म्हणजे पब्लिक डॉमेनमध्ये तो नाही आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील झालेली नाही. काय कारवाई केली आतापर्यंत? शिरूरमध्ये आपल्याकडे जो खाजगी शाळा आहे 9-10 खाजगी शाळा, त्याच्याबद्दल तक्रार एक संघटनेकडे प्राप्त झाली होती. त्या तक्रारच्या अनुषंगाने आपण जो काही अहवाल आहे सेक्शन 12 RTE अंतर्गत आपण याच्याबद्दल चौकशी लावली होती. प्राथमिक चौकशी आपल्याकडे एक शिक्षण विस्तार अधिकारी आहे श्री भुजबल, त्यांच्या माध्यमातून आपण या चौकशी लावली होती. या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर, आणि ते फार विस्तृत आणि डिटेल्ड अहवाल होते, आणि त्याच्या प्राप्त झाल्यानंतर सर्व शाळेला नोटीस काढण्यात आलेली आहे. या नोटीसचं उत्तर अद्यापही प्राप्त नाही आहे. मध्यंतर कालावधीमध्ये त्याच्यामध्ये काही शाळेंनी आपले वरिष्ठ कार्यालयामध्ये त्यांनी संपर्क साधला आणि त्यांचं म्हणणं होतं की अहवाल जो प्राप्त आहे त्याच्यामध्ये त्यांच्या बाजू मांडण्याचा त्यांना संधी मिळाला नाही. तो त्या अनुषंगाने त्या संबंधित शाळे आणि चे जो शिक्षण विस्तार अधिकारी होते त्यांना सूचना देण्यात आली होती की त्यांच्या बाजूचं पण अहवाल ऐकून, त्या व्यवस्थित अहवाल सगळे बाजूचे ऐकून त्या ठिकाणी अहवाल करण्यात यावा. त्याप्रमाणे त्यांनी अहवाल सगळे बाजूचे ऐकून, शाळे आणि तक्रारदार पालक संघटन इतरांचा ऐकून त्यांनी अहवाल आता तयार केलेला आहे. त्याच्यानंतर त्या शाळेला नोटीस काढण्यात आलेली आहे. हा नोटीसचं अद्याप उत्तर प्राप्त नाही आहे. अबाउट 12 विषयाबद्दलच्या नोटीस काढण्यात आलेला आहे, जो राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 अंतर्गत आहे, आणि त्याच्या उत्तर प्राप्त नाही आहे. तो आपलं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस, बिकॉज या सगळे कारवाई आपण सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 ॲज मॉडिफाईड इन 1973 अंतर्गत करतोय. तो सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये आहे की एक नोटीसची मुदत संपल्यानंतर आपल्याला दुसरं नोटीस काढायचं असतो. यावेळी दुसरं नोटीस फक्त ना काढता सुनावणीसाठी क्लिअर 7 दिवसची मुदत देऊन आपण सुनावणीसाठी बोलवलेलं आहे. तो सुनावणी आज पुढच्या बुधवार, आय थिंक पुढच्या बुधवार 23 तारीख आहे, त्या दिवस जिल्हा परिषदच्या परिसरात याची सुनावणी होणार आहे. आणि या सुनावणीचे निकष नंतर या RTE अंतर्गत जो काही तरतूद आहे त्याच्या अंतर्गत आपण पुढील कारवाई करणार आहे. एक ज्या संघटनेने तक्रार दाखल केलेली आहे, भारतीय बहुजन पालक संघ, त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे काही अहवालाचे काही मिळालेले आहेत, माहिती मिळालेली. त्याच्या आधारावर त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास 100 ते 150 कोटीचा आर्थिक गैरव्यवहार जो आहे तो या 9-10 शाळांमध्ये झालेला आहे. अहवाल तुमच्याकडे आहेत. किती रुपयांचा काय गैरव्यवहार आहे सांगता येईल? आता तुम्ही पहिला प्रश्न विचारताना मला सांगितलं की जो तक्रारदार आहेत त्यांच्याकडे कुठलेही अहवाल प्राप्त नाही. दुसरे प्रश्नमध्ये तुम्ही म्हणता की त्यांच्याकडे अहवालच्या प्रत आहे, काही माहिती आहे, तो अर्धवट माहिती. याच्याबद्दल मी तुम्हाला यही सांगतोय की याबद्दल कुठलीही टिप्पणी करण्याच्या आधी आपल्याला न्यायिक प्रकरण पूर्ण करावं लागतं, ठीक आहे. आणि न्यायिक प्रकरण पूर्ण झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेवटी एक जजमेंट देताना स्पीकिंग ऑर्डरच्या माध्यमातून आपण एक जजमेंट काढतो. तो त्या जजमेंट ज्या दिवस निघेल त्याच्यामध्ये सगळे माहिती असेल. आजच्या डेटमध्ये जो काही अहवालमध्ये आहे या नाही आहे त्याच्याबद्दल मी कुठलीही टिप्पणी करण्यासाठी सक्षम नाही आहे, क्योंकि या अहवाल माझा अहवाल नाही आहे, माझे कनिष्ठ अधिकाऱ्यांनी तयार केलेला अहवाल आहे, ज्याच्यावर अजून सुनावणी होणं बाकी आहे. इतर जो संघटन आहे, इतर जो शाळे आहेत त्यांच्या उत्तर ऐकायला बाकी आहे, त्यांच्याकडून कागदपत्र घ्यायला बाकी आहे. तो अजून भरपूर न्यायिक प्रकरण याच्यामध्ये प्रलंबित असल्यामुळे आपल्यावर याच्यावर कुठलेही म्हणजे निर्णयकारक उत्तर याच्यामध्ये आत्तापर्यंत देता येत नाही. आणि माझी सर्वांना विनंती आहे की आपण अधिकृत कॉपी घ्यावा. याच्यामध्ये आपण संबंधित जो काही सुनावणी घेत आहे ते एक क्वाझी ज्युडिशियल अथॉरिटी आहे, त्यांच्याकडे अर्ज करून संबंधित तक्रारदारांनी कॉपी घ्यावा आणि हा कॉपी घेऊन त्याच्याबद्दल त्यांनी पुढील अभ्यास करून आपलं म्हणणं सुनावणीच्या दिवशी मांडावं. बरोबर. तुम्ही शाळांना नोटीस दिलेली आहे, शाळांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं नाही, म्हणजे 9-10 शाळा ज्या आहेत त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि आता पुन्हा तुम्ही त्यांना दुसरी नोटीस द्यायचं म्हणताय. याच्यामध्ये ज्याची नॅचरल जस्टिसचं जे तुम्ही प्रिन्सिपल म्हणताय ते गरजेचंच आहे, परंतु त्याच्यामुळे आधीच 5-7 महिने डिले झालेला आहे कारवाई करण्यामध्ये आणि आणखीन त्यांची उत्तर येणार आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी मग तुमची कारवाई होणार. तर त्यामध्ये डिले होत नाही आहे का? कारण 20 ते 25 हजार पालकांचा किंवा मुलांचा तो प्रश्न आहे. नाही, डिलेच्या संबंधमध्ये मी आपल्याला सांगतो, राईट टू सर्व्हिस अंतर्गत आपले जिल्हा परिषदमध्ये 100% सेवा याच्यामध्ये
म्हणजे हे आहे, म्हणजे नोटिफाईड आहे. यदि कुठलाही प्रशासकीय डिले झाला असेल तर याच्यामध्ये कुठल्याही कामामध्ये यदि प्रशासकीय डिले झाला असेल तर त्याच्यामध्ये जो काही एफेक्टेड पार्टी आहे, ॲडव्हर्सली एफेक्टेड पार्टी, त्यांनी डेप्टी CEO सामान्य प्रशासनकडे अर्ज करावा आणि त्याच्यावर त्याच्या तरतुदीनुसार त्या संबंधितांवर कारवाई होणार आहे. बट सिव्हिल प्रोसिजर कोर्ट अंतर्गत काम करताना आपल्याला त्याच्यामध्ये जो गोष्टी त्याच्यामध्ये नमूद आहे की आपल्याला नोटिसेस द्यायच्या आहे, नोटीसचं उत्तर यदि प्राप्त नसेल तर सेकंड नोटीस काढायचं आहे. तो या सेकंड नोटीस काढणं आपल्यावर बंधनकारक आहे. खरं नॅचरल जस्टिस आहे, बट एमर्जन्सी कंडिशन यदि काय असेल की कुठल्याही तत्काल काय आपल्याला रिलीफ कुठल्याही पार्टीला द्यायचं असेल तो आपण त्याच्यामध्ये रिलीफ पण आपल्याला देता येतो. म्हणजे उत्तरच्या एक्स पार्टी रिलीफ पण आपल्याला देता येतो. परंतु एक्स पार्टी रिलीफसाठी कुठल्याही प्रकारच्या अर्ज आयदर तक्रारदारांकडून या शाळेकडून आपल्याकडे आतापर्यंत प्राप्त नसल्यामुळे कुठलेही रिलीफ आपण आतापर्यंत एक्सटेंड केलेला नाही आहे. आणि सिव्हिल प्रोसिजर कोर्ट अंतर्गत आपलं व्यवस्थित कारवाई, बिलकुल नियमाप्रमाणे कारवाई चालू आहे. बरोबर. ह्या एका तालुक्यामध्ये 9 ते 10 शाळांचा जर असा आर्थिक गैरव्यवहार म्हणा किंवा अनियमितता म्हणा, तर जिल्ह्यामध्ये ज्या वेगवेगळ्या आणखीन तालुके आहेत त्यांच्यामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या बाबतीमध्ये तुम्ही काय आता म्हणजे ह्याच्यातून समज घेऊन त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी काय असं करण्याचा प्रयत्न आहे? आपल्याकडे लायसेन्सिंगची एक व्यवस्थित क्लिअर सिस्टम आहे ज्याच्या आपण स्वमान्यता म्हणतो. त्या करताना आपण 100% शाळेची तपासणी करून घेतलं आणि त्याबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे की मी जवळपास 400 अधिकारी कर्मचारीला इथून जिल्हा मुख्यालयातून पाठवून सगळे शाळेच्या तपासणी केलं होतं. RTEची पेमेंटसाठी मी ऑनलाईन सिस्टम तयार करून दिलं होतं आणि आता मी 10 लाख रुपयाच्या वर्क ऑर्डर एक IT कंपनीला दिलेला आहे. त्याच्या माध्यमातून आपण शाळा व्यवस्थापन म्हणजे शाळेचे सगळे व्यवस्थापन, त्याच्यामध्ये स्वमान्यता असेल, शाळेचे अनुदानित शाळेची स्थापना असेल, सगळेचे डिजिटायझेशन करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करतोय. या प्रक्रियेमध्ये जो एक मोठी अडचण आपल्या समोर येत आहे की शाळेची कागदपत्रमध्ये जमिनीची कागदपत्र व्यवस्थित नसतो. तो याच्यामध्ये 77 शाळा निघाले होते. त्याच्या आपण RTEचा फायदा लाभ जो त्यांना मिळतो त्याचा जो कॉम्पन्सेशन RTEच्या 17,000 रुपये प्रत्येक विद्यार्थीप्रमाणे जो राज्य सरकारचे अनुदान प्रत्येक शाळेला मिळतो वो आपण थांबवलं होतं. स्वमान्यतामध्ये आपण कारवाई करण्यासाठी तुम्हाला माहिती आहे की जवळपास 25 शाळेवर आणि सर्वाधिक संख्या राज्यात जो कारवाई झाली सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात होती आणि त्याच्यामध्ये आपण कारवाई केलं आहे. त्याच्यामध्ये नियमाप्रमाणे आपण दंड पण वसूल केलेला आणि काही शाळेचे दंड वसूल करणं शिल्लक आहे. तो ये आपली लायसेन्सिंगची प्रोॲक्टिव्ह सिस्टम आपलं बऱ्यापैकी आहे. बट एक ठिकाणी काय यदि याच्यामध्ये आज अजूनही हे एक लीगल स्टेजवर आहे, म्हणजे सुनावणीच्या स्टेजवर आहे. याच्याबद्दल फायनल निर्णय आतापर्यंत काय झालेला नाही आहे. बट याचा अर्थ नाही की फायनल निर्णय यदि एक ठिकाणी यदि आपण झाला याचा अर्थ नाही की इतर ठिकाणी पण काही अनियमितता असेल असं हे सरसकट सांगता येत नाही. एक साधं उदाहरण आहे की एक ठिकाणी यदि मर्डर झालं याचा अर्थ नाही की जिल्हाभरात मर्डर चालू आहे. तर याबद्दल आपल्याकडे दोन गोष्टी मी सांगतोय की पहिला विषय हे आहे आपल्याकडे तपासणीच्या विजिलन्सच्या सिस्टम्स आहे. त्या विजिलन्सच्या सिस्टममध्ये सैकड़ोच्या मात्रामध्ये शाळा सापडलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये आपली हेतू हे असतो की शाळेला व्यवस्थित करायचं असतं आणि वो आपण व्यवस्थित पण केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट क्वालिटी एज्युकेशनच्या संदर्भात शाळेचे प्रशासन सुधारण्याच्या संदर्भात आपण केलेलं आहे. चाहे जिल्हा परिषदच्या शाळा असेल, अनुदानित शाळा असेल, आणखी खाजगी शाळा, सेल्फ फायनान्स शाळा असेल, सगळेला आपण व्यवस्थित करण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि दुसरी गोष्टी ज्या ठिकाणी स्पेसिफिक तक्रार आली त्याची आपण सखोल चौकशी केलेली आहे. चौकशीबद्दल एक गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये ओन्ली डिलेचा विषय आहे आणि ते सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे. हे पण कोणी म्हणत नाही की तुम्ही CPC व्यवस्थित फॉलो करत नाही. दुसरा जो विषय आहे की अहवाल आणि क्वालिटी ऑफ चौकशीच्या संदर्भातचा विषय, क्वालिटी ऑफ चौकशीबद्दल एकही तक्रार प्राप्त नाही. तो जिल्हा परिषद बिलकुल प्रोॲक्टिव्हली बिलकुल स्ट्रॉंगली कारवाई करत आहे आणि या पुढे पण करणार आहे. आणि आपला हेतू शेवटी हे आहे की शाळेचे प्रशासन जो आपले भारतीय संविधान, भारतीय संसदद्वारा पारित कायदे, महाराष्ट्राचे विधानसभाद्वारे पारित कायदे आणि जिल्हा परिषदचे स्वतःचे ठराव, विभिन्न प्रशासकीय कार्यालयाकडून प्राप्त सूचना या सगळ्याच्या अनुषंगाने जो काही नियमावली आहे त्याप्रमाणे आपल्याला शाळा चालवायच्या आहे आणि त्याप्रमाणे आपण सर्व शाळा चालवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत आहोत. तुम्ही आता म्हणालात की चौकशीची जी क्वालिटी आहे ती आहे, परंतु जे तक्रारदार आहेत म्हणजे भारतीय बहुजन पालक संघ त्यांचं असं म्हणणं आहे की 27 मुद्दे दिले होते आणि त्यापैकी फक्त 12 मुद्द्यांवरतीच काही अहवाल तयार झाला किंवा चौकशी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. ज्यावेळ आपल्याकडे मुद्दे निहाय आपण तपासणी करतो, तक्रारमध्ये 27 मुद्दे असेल,
बट नोटीस काढताना जो गोष्टी, बिकॉज आपण RT कायदा अंतर्गत नोटीस काढतोय, त्याच्यामध्ये तीन बाबीमध्ये आपण डिवायडेशन करतो. एक, त्या कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचे उल्लंघन झालं नाही. दुसरा, अति मायनर विषयाचे उल्लंघन आहे. साधं उदाहरण आहे की काय काय ठिकाणी ज्यावेळेला आपण शाळेच्या तपासणी करतो तर येतो की पंखा व्यवस्थित चालू नाही, या पंखेमध्ये आवाज येतो. त्याच्यावर आपण कुठल्याही कारवाईची नोटीस देणं अपेक्षित पण नाही. आपण फक्त एक त्यांना समन्स म्हणून या काहीतरी सूचना म्हणून आपण त्यांना देतो. तिसरा आहे जो कायद्यामध्ये उल्लंघन झालेलं आहे आणि सुधार करता येत नाही आणि याच्यावर फक्त आणि फक्त कारवाई करावं लागणार, त्या विषयपुरतं आपण त्यांना नोटिसेस काढतो आणि त्या विषयपुरतं आपण नोटिसेस काढलेला आहे. आणि यदि सुनावणीच्या कालावधीमध्ये त्यांना वाटलं की 27मध्ये जो उर्वरित 15 मुद्दे आहे त्याच्याबद्दल पण काहीतरी मुद्दा त्यांना म्हणजे एक सिरियस गंभीर मुद्दा आहे, या चौकशी व्हावी, या सुनावणी व्हावी, या त्याच्याबद्दल त्यांना त्यांच्यावर दंडात्मक कारवाई व्हावी, त्याच्याबद्दल संबंधित तक्रारदार मुद्दा उपस्थित करू शकतो आणि त्या ठिकाणी आपण मुद्दे ॲड करू शकतो. याच्यामध्ये हे काही एक कोर्टाच्या प्रकरणमध्ये असतो. तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळ पोलीस चौकशी करतो त्याच्यामध्ये चार्जशीट करतो, कोर्ट आपल्या स्तरावरून काय अतिरिक्त चार्जेस ॲड करतो. तो हे सेम प्रकार याच्यामध्ये करण्याची तरतूद आहे आणि संबंधितांनी याप्रमाणे त्या तरतुदाचा लाभ घ्यावा. 2020, 21 आणि 22 म्हणजे जे तक्रारदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की 2 वर्षापासून ह्या सगळ्या गोष्टीवरती ते पत्रव्यवहार करतायत. त्यांनी आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर मग प्रशासन हरकतमध्ये आलं आणि त्यांनी मग ती चौकशी असेल किंवा जी काय पुढची कारवाई ती सुरू केलेली आहे. मग इतका डिले झालेला आहे ऑलरेडी, तर आणखी किती वेळ जाणं अपेक्षित आहे? नाही, या संबंधमध्ये मी आपल्याला सांगतो की मी शासनाला पण 2-3 वेळा विनंती केलेली आहे. संबंधित वरिष्ठ अधिकारीला मी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काय अडचण आहे, एक अडचण आहे की याच्यामध्ये आपल्याला एक क्वाझी ज्युडिशियल कमिशन स्थापन करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक समिती एक आहे औरंगाबादमध्ये, बट फिर भी आपल्याला कंझ्युमर कोर्टमध्ये शाळेचे बद्दलची तक्रार जात नाही आणि हे प्रश्न आपल्याला वेळोवेळी येतो. आता फीस रिकव्हरीसाठी कुठल्याही शाळाला अडचणी वाटते की त्यांनी सिव्हिल कोर्टमध्ये या दिवाणी न्यायालयामध्ये जावे. हे मूळ जो पूर्ण तक्रार आहे हे फीसच्या संदर्भात तक्रार आहे आणि याच्याबद्दल एक क्वाझी ज्युडिशियल कमिशन प्रत्येक विभाग स्तरावर या किमान प्रत्येक जिल्हा स्तरावर एक होणं अपेक्षित आहे. सो दॅट ये जो शाळाच्या संबंधमध्ये जो आहे आज के डेटमध्ये 60% आपले विद्यार्थी म्हणजे पुणे जिल्हा असेल, राज्य असेल, देश असेल, 60% विद्यार्थी खाजगी शाळेत शिकतात. जो विद्यार्थी आपले शासकीय शाळेत शिकत आहे त्याच्यामध्ये जो शाळा सिद्धी अनुषंगाने जो काही निकष असेल या स्वमान्यता असा क्यों आहे की ओनली खाजगी शाळेला मान्यताची गरज आहे, शासकीय शाळेला मान्यताची गरज नाही. एक फक्त तुम्ही बिल्डिंग बांधलं त्याच्यावर शाळा म्हणून बोर्ड बांधलं याचा अर्थ हे नाही की ते एक शाळा उत्तम दर्जाची शाळा आहे. यासारखा बिकॉज अगर आपण शैक्षणिक अधिकार म्हणतो की शासकीय शाळेमध्ये पण शिकणारे विद्यार्थीला सर्व बाबीचे पायाभूत सुविधा त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे. तो याबद्दल मी विनंती केलेली आहे की याच्याबद्दल एक क्वाझी ज्युडिशियल कमिशन, एक स्वतंत्र कमिशन आपण स्थापना करावी. दुसरी गोष्टी, शाळेची चौकशी करण्यासाठी जो इन्स्पेक्टरेट सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपले विस्तार अधिकारी वर्ग 2 आणि वर्ग 3 आहे, केंद्र प्रमुख आहे. या सगळे जो इन्स्पेक्टरेट सिस्टम आहे ज्यांची जबाबदारी आहे की वेळोवेळी जाऊन शाळेची तपासणी करावा, याला सक्षम करण्याची गरज आहे. त्यांची शाळा तपासणीची अधिकार वाढवण्याची गरज आहे. याबद्दल मी वेळोवेळी लेखी पण मी विनंती केलेला आहे. आणि हे जो विलंब आहे, हे जो लोकांमध्ये जो आंदोलन, तुम्ही जो प्रश्न विचारला आंदोलन करण्याचा वेळ क्यों येतोय, याच्यामध्ये काय सुधारणा करण्याची गरज आहे. आणि मला राज्य सरकारने मध्यंतरी एक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीची एक समिती अभ्यासगट स्थापना केली होती, त्याच्या अध्यक्ष प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली होती आणि त्याचा मी अहवाल पण दिलेला आहे. आणि याच्यामध्ये 916 GR आहे या संबंधमध्ये. आणि आपल्याला शैक्षणिक याच्यामध्ये म्हणजे एक नियमाची सुधारणा करण्याची गरज आहे. आणि त्यावेळेला यदि झाला तो आपली सिस्टम आणखी रिस्पॉन्सिव्ह होईल. आणि अगर रिस्पॉन्सिव्ह झाली तो आपल्याकडे जो आज तक्रारचं प्रमाण आहे, या तक्रारवर कारवाई करण्याचं जो प्रमाण आहे त्याच्याबद्दल आपल्याला हे होईल. आणि यदि आजच्या डेटमध्ये आपण शिक्षण अधिकारीचं काम यदि पाहिलं तर त्याला आपली जिल्हा परिषदची शाळा चालवायची आहे, आपली खाजगी शाळावर नियंत्रण ठेवायचं आहे, त्यांना शाळेची मान्यता पण हे करायची आहे. आपल्याकडे एक गोष्टी लक्षात घ्या की मान्यता देणारे संस्थान आणि त्यांच्यावर तपासणी निरीक्षण करणारे संस्थान हे वेगळं असणं पाहिजे. जो संस्थान तपासणी करतो त्या सेम संस्थानला त्याच्यावर सुनावणी नाही घेणं पाहिजे, अशी तरतूद आहे. तो बट याच्यामध्ये व्यवस्थित अंमलबजावणी करण्यासाठी मी अहवाल दिलेला आहे आणि राज्य सरकारचे दरबारी याची विचार चालू आहे. आणि एक बार त्यांनी याच्यावर योग्य विचार केला आणि मला विश्वास आहे की सिस्टम आणखी रिस्पॉन्सिव्ह होईल
आणि शासनाने जो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार केलं आणि त्याच्या आधारावर आता राज्य शैक्षणिक धोरण महाराष्ट्र शासनाचे सन्माननीय मंत्री महोदय असतील, सन्माननीय सचिव महोदय असतील व इतर जो सगळे शिक्षण आमदार असतील व इतर सर्व सन्माननीय आमदार असतील, ते सगळे जो विचार करताय, मला पूर्ण विश्वास आहे की पुढील 2-3 वर्षमध्ये फार याच्यामध्ये सुधारणा होणं अपेक्षित आहे आणि होणार आहे. आणि त्या झाल्यानंतर मला पूर्ण विश्वास आहे की हे सगळे जो तक्रार येतो लोकांच्या की मला एक योग्य ठिकाण उपलब्ध नाही, की मला रिस्पॉन्स मिळायचा आहे. आणि या एक प्रशासकीय अधिकारीकडे कामाचा ताण, म्हणजे तुम्ही विचार करा, 18,000 अनुदानित शिक्षक आहे, म्हणजे अनुदान घेणारे शिक्षक आहे, 12,000 जिल्हा परिषदचे शिक्षक आहे, 7,200 शाळा आहे, या सगळ्यांच्या ताणतणाव जो आहे आणि जवळपास 30-40% पद रिक्त आहे. या सगळ्याच्या ताणतणावामुळे जो डिले जो होतोय वो त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा कमतरता होईल. एक शेवटचा प्रश्न, एक सर्वसाधारण चर्चा अशी आहे, खास करून शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी अनियमित आणि ज्या गोष्टी होतात, फीज वसुली केली जाते अमाप अशी, तर त्यावरती सर्वसाधारण चर्चा अशी आहे की जे राजकीय लोक आहेत, नेते आहेत, मग ते स्थानिक असतील किंवा राज्यस्तरावरचे असतील, त्यांच्याच शाळा आहेत आणि मग तक्रार करायची कोणाकडे, त्यांच्याच शाळा आहेत, त्यामुळे मग त्या शाळांवरती कारवाई होत नाही. मग अशा प्रकारचा काय शिरूरच्या बाबतीमध्ये आहे का? त्यामुळे कारवाई होत नाही आहे किंवा त्यामुळे डिले झालेला आहे? मला नाही वाटतं की असा कुठल्याही प्रकारचा विषय आहे. देखो, आपल्याकडे एक महाराष्ट्राची एक वैशिष्ट्यता आहे की आपण एक रिस्पॉन्सिव्ह डेमोक्रेसी आहे. म्हणजे लोकांची अडचण, लोकांचा प्रश्न ज्या वेळात येतो त्या वेळ जो लोकप्रतिनिधी आहेत ते वेळ ते प्रश्न मांडण्यासाठी त्या प्रश्नावर पुढाकार घेण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढे येतात. आपल्याकडे सहा स्तराचे लोकप्रतिनिधी आहे. ग्रामपंचायत, सरपंच थेट निवडून येतात, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, खासदार, असं 6 स्तर आहे आणि त्याच्यामध्ये फिर विधान परिषद आणि राज्यसभा. तो असं आपल्याकडे लोकप्रतिनिधित्व म्हणून एक व्यक्तीच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी 6 लेवल आणि 2 म्हणजे इनडायरेक्ट लेवल यदि आपण म्हटलं तो असं आपल्याकडे 6 ते 8 लेवल आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहे एक व्यक्तीवर. तो लोक फार रिस्पॉन्सिव्ह आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्टी सांगतो की यदि एक व्यक्ती तक्रार करत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की तक्रारदारांचे विरुद्ध म्हणजे लेट्स से शाळेच्या संबंधमध्ये कोई लोकप्रतिनिधी पुढे येत असेल, तर जो तक्रारदार आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या बाजू मांडण्यासाठी पण काय लोकप्रतिनिधी पुढे येतात. आणि शिरूरच्या बाबतीमध्ये माझा अनुभव आहे की दोन्ही बाजूला खूप प्रेशर येतात. आणि मी तुम्हाला सांगतो की माझं रेप्युटेशन असं आहे की मी अजिबात कोणाच्या प्रेशरमध्ये येत नाही. म्हणजे एक चर्चा अशी पण असते की जे राजकीय लोक आहेत ते प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील मॅनेज करतात. अजिबात नाही. बट माझ्या संबंधमध्ये तो असा रेप्युटेशन आहे की मी अजिबात कोणाच्या प्रेशर खाली येत नाही. आणि त्यामुळे ज्या वेळ न्यायालय प्रकरण झाले, ज्या वेळ एक सामाजिक जनतेमध्ये आहे आणि जेवढं कारवाई आपण केलं, म्हणजे हे काही सांगणाऱ्या गोष्टी नाही आहे, बट जेवढे कारवाई आपले माझ्या कालावधीमध्ये झालेलं आहे, हे एक पुणे जिल्ह्याच्या इतिहासमध्ये एक रेकॉर्ड आहे. आणि हे मला याच्याबद्दल कुठले आनंद नाही आहे. म्हणजे कारवाई न होणं चांगलं आहे, क्योंकि म्हणजे सगळे व्यवस्था चांगली आहे. कारवाई झाला म्हणून म्हणजे काहीतरी अनियमितता झाली होती आणि त्याच्या आधारावर आपण कारवाई करतो. आणि जो आपले सर्वात वरिष्ठ लोकप्रतिनिधी आहे, सन्माननीय पालकमंत्री महोदय असेल, यांच्या अजिबात कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसतो. हे मी आपल्या अनुभवातून सांगतो. म्हणजे आणि याबद्दल मी तुम्हाला मला सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची गैरसमज करू नका. आपण जरासा विलंब आगे मागे होत असेल, बट आपण शेवटी न्यायाच्या बाजूला जातो. आणि यदि आपल्या स्तरावर न्याय मिळाले नाही, तो अपीलचे आपल्याकडे भरपूर तरतूद आहे. सोशल मीडिया आहे, आपल्याकडे लोकप्रतिनिधी आहे, फार रिस्पॉन्सिव्ह आहे. जसं मी म्हटलं की फार रिस्पॉन्सिव्ह, म्हणजे कुठलाही विषय झाला त्याच्यामध्ये अगर एक बाजूला 2 लोकप्रतिनिधी आले तर दुसऱ्या बाजूला पण 2 या 3 लोकप्रतिनिधी आहेत. तो अजिबात असं नाही. आणि प्रेशर काय हे हँडल कसं करायचं हे माझे प्रशिक्षणमध्ये शिकवण्यात आलेलं आहे आणि आपण हँडल केलेलं आहे आणि बिलकुल नियमाप्रमाणे आपण कारवाई केलेलं आहे. आणि याच्याबद्दल लोकांना विश्वास पण आहे. आणि या एक प्रकरण तर एक लहान प्रकरण आहे, बट पूर्ण जिल्ह्यामध्ये असं हजारो प्रकरणांमध्ये आपण कारवाई केलेलं आहे आणि योग्यता निर्णय पण दिलेला. आणि याबद्दल कुठलंही हे करू नका. आणि दुसरी गोष्टी आहे की फीजचे जो संबंध आहे, फीज रेग्युलेटरी अथॉरिटी आहे उच्च शिक्षण विभागमध्ये, की जो फीसला रेग्युलेट करतात, डोनेशन्स वगैरे होऊ नये याच्याबद्दल लक्ष देतात. शाळाच्या बाबतीमध्ये मार्केट फोर्सेस खेळतात. आणि एक कमिटी जी आहे ईपीटीए जो आहे, ती पण अजून नाही ॲज फार एज ईपीटीए जो नियुक्ती आहे ते तुम्हाला माहीत असेल की काही कालावधीपूर्वी
मी सर्व ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनचा आदेश काढला होता. सप्टेंबर ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये सर्व ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीच्या पुनर्गठनचा आदेश काढला होता. आणि काय ठिकाणी याच्याबद्दल खूप स्थानिक राजकारण पिटलं. काही ठिकाणी जसं दूध संघची निवडणूक असतो त्यासारखं निवडणूक झाले. आणि याच्यात 2-3 हेतू होता. काही लोकांचे गैरसमज असेल की कशासाठी काढलं, बट मी तुम्हाला क्लिअर करतो. याच्यामध्ये 2-3 हेतू होतो. एक, शाळा व्यवस्थापन समिती आणि त्याच्या माध्यमातून येणारे EPTA त्याचा अधिकार आपण समजून घ्यावा. बिकॉज यदि मी निवडणूक लढत असेल तर मला लोकांना, अगर मला पालक समितीकडून आपला विश्वास जिंकायचा असेल, निवडणूकमध्ये जिंकायचं असेल, तर म्हणजे थोडक्यात आपला विश्वास जिंकायचा असतो. अगर ये मला निवडणूक लढायची असेल आणि विश्वास जिंकायचा असेल, तो नेमकी कोणत्या आधारावर आपण विश्वास जिंकणार आहे, मी तुम्हाला विचारतो. आपण हा आधारावर विश्वास जिंकणार आहे यदि मला माझा अधिकार, माझी जबाबदारी मला कळतो. तर यामुळे मी एकच वेळ लावलं होतं. नाही तर काय होतं, काय शाळा कधी लावायच्या, काय शाळा नंतर लावायच्या, तर एकच वेळ जिल्हाभरात लावलं होतं. आणि हे एक चांगली प्रथा आहे म्हणून, एक पथदर्शी विषय आहे म्हणून राज्य आणि केंद्र शासनाने पण याचा दखल घेतला की सगळे जिल्हा परिषदनी या सगळे जिल्ह्यांनी असा एकच वेळ सगळे लावावं, म्हणजे निवडणूक लावावं. एक बार लोकांना त्याचा अधिकार कळला. तुम्हाला माहिती आहे की डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ट्रेनिंग आहे, तो जेवढं शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांचे जो पदाधिकारी आहे, 15-17 पदाधिकारी असतो, त्यांची डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण त्यांची मार्गदर्शन शिबिर लावतो, ऑनलाईन माध्यमात लावतो. सो दॅट काय पालक कार्यालयात असतो, त्यांना येता येत नाही, सो दॅट झूमच्या माध्यमातून, तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून ते वगैरे नंतर बघता येतो. डॉक्युमेंट जो आहे, व्हॉट्सॲप ग्रुप्स आपण स्थापन केलेला आहे, तो डॉक्युमेंट जो आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवतो. आणि हे पंचायत राज व्यवस्थापनची जो फिलॉसॉफी आहे की म्हणजे अधिकारचं विकेंद्रीकरण होणं पाहिजे, तर आपण आपले स्वतःच्या अधिकारांचे याच्यामध्ये विकेंद्रीकरण झालेलं आहे आणि लोकांना एम्पॉवरमेंट करण्यात आलेलं आहे. आणि फीसचा जो मुद्दा होता, आणि फीसच्या मुद्द्यामध्ये EPTA गठीत करून घेणं शाळा व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे. शाळा व्यवस्थापन समिती गठीत करणं पालक समितीचा अधिकार आहे. आणि हे ज्यावेळी मोठे शाळामध्ये, नामांकित शाळामध्ये हे होत असेल, तर शिरूरच्या सगळ्या शाळामध्ये हे होणं आणि तुमच्या माध्यमातून एवढा लोक जनजागृती झाला, तर पालकांनी अगर एकत्रित येऊन मागणी केला, सगळे विषयामध्ये एक लोकतांत्रिक पद्धत झालेली आहे. सगळे विषयामध्ये आपल्याला जिल्हा परिषदला येणे. आता याच्यामध्ये पण एक विचार असा असू शकतो की जसे आपण या स्टेट इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आपण सगळे कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणूक लावतो, त्यासारखा शाळा व्यवस्थापन समितीसाठी एक थर्ड पार्टी सोसायटी, म्हणजे एक थर्ड पार्टी निवडणूक आयोग गठीत करण्याची गरज आहे का, असा पण प्रश्न लोकांच्या डोक्यात येतो. ये एक धोरणात्मक निर्णय जो राज्य सरकार स्तरावर घेणं अपेक्षित आहे. आणि यदि त्यांनी असा लावला की जिल्हास्तरीय एक शाळा व्यवस्थापन समिती, निवड समिती, की त्यांनी एकच वेळ सगळ्या ठिकाणी एक थर्ड पार्टी ऑर्गनाईज, आज शाळा पालक एकत्र येऊन निवडणूक लावतात आणि याच्यासाठी काय बाहेरचे निवडणूक आयोग आपण लावत नाही, तिथे रिटर्निंग ऑफिसर पाठवत नाही, तिथे काय आपण असं करत नाही. अगर असा झाला तर आणखी याच्यामध्ये सुधारणा येईल सिस्टममध्ये. बट ये जो आज के डेटमध्ये आहे, आज के डेटमध्ये एक लोकतांत्रिक सिस्टम आहे. ग्रामसभामध्ये जसे निवडणूक लागतात ना, की ग्राम रोजगार सेवकांची निवड या कुठले एक अंगणवाडी सेविकांच्या निवड, ही जो ग्रामसभा जो निवडतो, तुम्हाला माहिती 24 या टंटामुक्त समिती, त्यांच्यासाठी कुठले निवडणूक आयोग येत नाही मध्यमध्ये. तो यासारखं यदि निवडणूक लागले आणि लोकांनी आपली अधिकार समजून घेतला आणि तुमच्यासारखं प्रचार माध्यमच्या मुळे मला या तुमच्यासारखं ज्यावेळी प्रचार माध्यम पुढे येतात की आपण या विषयाबद्दल हे करायचं, मला फार आनंद वाटते. ये विषय आणि ये तक्रार राहू दे, वो एक लहान विषय, आज तक्रार आहे, उद्या याच्यावर योग्य तो निर्णय येईल आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि हा विषय, हा प्रश्न त्या तात्पुरती संपेल. बट कायमस्वरूपी यदि शाळा चालवायची असेल, शाळाच्या मालकांना बरोबर पालकांची जबाबदारी आहे, ते एक महत्त्वपूर्ण स्टेक होल्डर्स आहे आणि त्यांच्यामध्ये यदि जनजागृती झाली तभी आपली शाळामध्ये जो ये EPTA असेल, या फीसचा विषय असेल, फी स्ट्रक्चरचा विषय असेल, त्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये, या 9-10 शाळा सोडून तुमचे प्रचार माध्यम म्हणून आणखी जो 7200 शाळा आहे जिल्हा पुणेमध्ये, त्या सगळ्यांना या गोष्टी कळेल आणि लोक याच्यामध्ये पुढाकार घ्यायला सुरू करणार.